भाविकांसाठी तयार केलेल्या वाखरीच्या तळाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी आणि प्रशासनाचेही केले तोंड भरून कौतुक। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री उशिरा वाखरी तळाची पाहणी केली। यावेळी त्यांनी वारीसाठी सुरू असलेल्या सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक आणि सुविधा व्यवस्थापन आदी नियोजनाचा आढावा घेतला। पाहणी दरम्यान त्यांनी रात्रभर कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या समन्वयाचा तसंच आपत्कालीन व्यवस्थापनाच्या तयारीचाही आढावा घेतला। यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रतिनिधी, आरोग्य अधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते। आणि आमची टीमच मुळात यंग टीम आहे आणि डायनॅमिक पण आहे, त्याच्यामध्ये विजन पण कामाचं आहे। त्यामुळे बघतो आपण की सगळेजण काम करतात आणि फक्त बैठका झालेल्या नाहीत। आम्ही बैठका घेतल्या, पण बैठकीत जी चर्चा झाली त्याच्यावर ॲक्शन झाली, त्याच्यावर कारवाई झाली आणि प्रत्यक्षात त्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत। आज बघता आपण माननीय SP-नी जी व्यवस्था मंदिराच्या बाजूची पालखीची तर व्यवस्था केली, पण मंदिर परिसराची आजची व्यवस्था आपण बघताय की म्हणजे व्हेकल मुक्त मंदिर परिसर आपण पाहतो। VIP दर्शनाची व्यवस्था निर्णय आम्ही घेतला असता तर अंमलबजावणी करणारी यंत्रणा ती आहे। आज ते सगळ्या VIP लोकांशी फाईट करतायत, पण ते आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करतायत। त्यामुळं ही व्यवस्था जेव्हा चांगली घडवायची असते, चालवायची असते, तेव्हा हे सगळे घटक सहभागी राहतात। आमचे शिवो रात्रंदिवस काम करतात। आज जे वारकरी सेवा केंद्र असतील, पालखी तळ असतील, इथल्या सगळ्या व्यवस्था असतील, शौचालय असेल, स्नानगृह असेल किंवा या सगळ्या व्यवस्था ते उभे करतात। कलेक्टर महोदय या सगळ्याचं मॉनिटरिंग करतात, नवीन नवीन गोष्टी करायला लागतात, तातडीने देत आहेत। अनेकदा आम्ही बघितलं की शासनानं हे काम करत असताना टेंडर काढताना काही अडचणी येतात, अचानक कुठेतरी नवीन गोष्ट करायला लागते। आम्ही टेंडरची पद्धत 15 दिवसाची 8 दिवस, 8 दिवसाची 3 दिवस, आता 3 दिवसावर आता जेव्हा 5-6 दिवसावर पालखी आलेली आहे तेव्हा काही निर्णय आम्ही अशी घेतले की बेस्ट प्राईजनं जे आलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही पुढे कामं करायचा निर्णय घेतला। वारीचा मुख्य दिवस जवळीत असतानाच पालकमंत्र्यांची ही पाहणी अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करणारी ठरली।